आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिंध. गोलंदाज तयार. आदेश फुलटा चेंडू आदेशचा इथं बॅट मध्ये येऊ शकला नाही, परंतु चेंडू पोहोचला. जाईल का सीमारेषेच्या बाहेर? हो, चेंडू पोहोचलाय. लाभदायी शुभदायी हा चौकार आलाय. बाईचा चौकार 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. गुलवंस नाईट रायडर्स संघमालक आदरणीय योगेशभाऊ मंडलिक या ठिकाणी उपस्थित आहेत. संघमालक आदरणीय लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स राजूभाई भाबड सुद्धा आहेत. गुलवन नाईट रायडर्स संघमालकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धावा आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय का? तदनंतरचा अगदी नकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावा आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलं पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आत्ता 19 धावा आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. उद्या प्रोफेशनल टीम्स निश्चितप्रमाणे ज्या आहेत, मी मगाशी एक चर्चा केली सुनी मामांबरोबर. प्रोफेशनल टीम्स नक्की कोणत्या कोणत्या आहेत? तर जशी आपण म्हणतो ना, भाषा म्हणजे थोडासा प्रांत बदलला गेला, विभाग बदलला गेला, थोडीशी भाषा बदलली जाते, तसं काही नियमही बदलले जातात. तसंच एक परिस्थिती आहे. प्रोफेशनल याचे 2 अर्थ होतात. हा चेंडू सुरेख होता की प्रोफेशनल म्हटलं गेलं तर कधी कधी प्रोफेशनल टीम्स म्हटलं तरी व्यावसायिक संघ जे असतात, जे 5 लाख 10 लाख 2 लाख या क्रिकेटच्या मध्ये खेळताना आपण पाहतो. आणि या स्पर्धेमध्ये प्रोफेशनल टीम्स कोणत्या आहेत? प्रोफेशनल टीम्स म्हणजे प्रोफेशनल उच्च शिक्षित असणारे जे काही क्रिकेट चांगले खेळणारे व्यक्ती आहेत. मग डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, मेडिकल्स ह्या ज्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत. ओ हो हो, इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय. झेल सुटलाय आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. पाहुणी मौका टॉस होता आणि इथं आपण पाहतोय या ठिकाणी जीवनदान आहे आणि धाबरका धावसंख्या 25. षटकार यातला पाहायला मिळालाय. परत एकदा यावेळेस परफेक्ट बॅट वरती मिडल आणि हो हो हो, परंतु तिथे सीमारेषेला पाय टच आहे. सीमारेषेला पाय लागलाय. अजून एक षटकार 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. मित्रांनो, तिथे जेल होऊ नाही तर नाही होऊ, परंतु सीमारेषेवरती जो प्रयत्न झालाय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 31 वरती धापला. काय फटकेबाजी, 2 षटकार लागोपाठ. आणि यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय इथं स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं चिन्ह डॉट येईल आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय संपले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापल करते धावसंख्या जी आहे बिन बाद 31. धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहतो एक सिंगल. धाबरका धावसंख्या 32. सुपर हिट
निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकात धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे 32 धावा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 नाबाद 32 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुचीचा फटका परत एकदा आपण पाहिलाय. चेंडू पोहोचला जाईल पॉइंटला, सीमारेषेच्या जवळपास चेंडू कव्हर केलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. धावफलकात धावसंख्या 34. धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतोय की संतोष शावाड सातत्याने स्विचची फटकी खेळली जात आहे. त्याचं कारण पण आहे की हवेचा पुरेपूर फायदा आणि परफेक्ट झोन आहे त्यांचा. तिथे अगदी आपण पाहिले इथे एक सिंगल आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. रिव्ह्यू आहे आणि सिन्नर टायटन्स या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे बीमरसाठी. आणि रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे. नो बॉल आहे. नो बॉल आहे. बीमर आहे आणि पुढचा चेंडू अगदी आपण पाहतो या ठिकाणी फ्रीड असेल. 36 धावा करती. फ्री हिटचा चेंडूचा फायदा इथं कशा प्रकारे घेतला जाईल संदेश आव्हाड याच्याकडून ते आपल्याला पाहिजे. इथे मात्र डावे एसटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलकात धावसंख्या वाढेल. ते असेल 37. फ्री हिट कंटिन्यू असेल. सिन्नर टायटन्स ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. त्यानंतर अगदी आपण पाहतोय रॉयल चॅलेंजर्स वडजेरे संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना काय करावत करतोय ते आपल्याला पाहिजे. एक तगडी धावसंख्या कशा प्रकारे उभारली जाते आणि इथे फलंदाज सुरक्षित असेल. फलंदाज सुरक्षित आहे. चेंडू सोडून दिला होता. अर्थात तो कदाचित डावी टीच्या परत एकदा बाहेर आहे की काय असं वाटलं गेलं होतं. परंतु आपण पाहिलं यावेळेस की आता धावफलकाची धावसंख्या स्थिर असेल आणि फलंदाज सुरक्षित सुद्धा असेल. फ्रीचा चेंडू होता म्हणून. या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. वरती धावफलक. विकास घोटेकर काय अफलातून गोलंदाजी करतात आतापर्यंत. एक धाव निश्चितप्रमाणे आहे. एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकात धावसंख्या 38. 38 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 38 धावा. शिंदे, जितूदादा पाटोळे, त्यानंतर कैलास शिंदे, भगवान दादा शिंदे, विनोद दंताळ, योगेश
दाभाडे. या दरम्यान गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल, धाबलक 39. आणि इथे फिकी खराब आहे. 39 नाही 40. एकच होती तिथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावा सेकंद धाबलक 40 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर योगेश दाभाडे, प्रकाश इवाळे, गणेश पगारसर, सचिन उकाडे, गणेश दिगे, गणेश जाधव, गणेश जगताप, सुनील शेळके. या दरम्यान चेंडूची उंची खूप आहे. पाहायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय का? पोहोचला गेला होता. चेंडू हातातून सटकला आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय जीवनदान संदेश आवाडलाय. या चुकीचं प्रायचित्त काय भोगावं लागणार आहे आपल्याला पाहिजे. कारण क्रिकेटचं सूत्रच ते नाही, लिओ कॅचेस और जीतो मॅचेस. झेल घ्या आणि सामने जिंका. कारण एक गोष्ट तितकीच खरी आहे की तुम्ही जेवढ्या धावा वाचवणार आहात तेवढ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला कमी करावा लागेल. आणि इथे जर कदाचित आपल्याला परिणाम जर भोगावा लागला तर अडचण निर्माण होईल. सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता संदेशाचा. धाबलक स्थिर आहे 43. त्यानंतर सुनील शेळके, भूषण देशमुख, अभि बोडके, तंजीम सय्यद, भूषण ओगले, समाधान शिरसाट, सूर्यकांत थोरात, सागर वोडके, सुनील शिरसाट. खूप सारी यादी आहे ज्यांचं योगदान आहे आणि मॅनेजमेंट खूप जबरदस्त आहे. या दरम्यान शॉट पे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परत तिथे, परत एकदा झेल सुटलाय. धावफलक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय 1ने पुढे जाईल. अजून एक जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे परत एकदा संदेश आवाड घेणार आहे. तुम्ही सातत्याने ह्या चुका करता देण्या चुकांचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावा लागणार आहे. कारण पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं की आजोबांनी चुका केल्या की नातवाला फेडायला लागायचं असं म्हटलं जायचं. पण आता तो चित्रगुप्त सुद्धा लॅपटॉप घेऊनच बसलेला. तुका म्हणे याची देही याची डोळा. तिकडे सुद्धा आता फास्ट सर्व्हिस आहे. इथं करायचं निथंच फेडायचं. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्ही चुका केल्यात तर तुम्हाला याच मॅच मध्ये त्या चुकांचं प्रायश्चित्त भोगावा लागणार आहे. 43 धावा आहेत. गोलंदाज गोलंदाजीवरती आपण पाहतोय डीपी. दिनेश पेडेकर अगदी आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्क होती. डेड बॉलचा इशारा पंचांचा. या दरम्यान स्विच हिट और ये कैच छूटा एक बार. धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी 2ने हा धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. फायनल चेंडू खेळला आहे तिथे क्षेत्ररक्षण चांगला आहे. त्या दरम्यान एक धावा आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे आणि दुसरी सुद्धा धाव आली. दीन दहाड़े मैदान के अंदर की हुई चोरी. बरं विशेष म्हणजे भगवान दादा शिंदे पोलीस आहेत. बरं पोलिसांच्या समोर चोरी झाली. पण काही काही चोऱ्या असतात ना ह्या क्रिकेटमध्ये मान्य असतात. तशा धावसंख्येची चोरी संदेशने आणि संतोषने केलेली आहे. या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता एकूण 47 धावा आहेत. 4 षटकं संपलीत. बिनबाद 47. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल सिद्धार्थ नक्का. इथे आपल्याला पाहायचंय अजूनही 10च्या 10 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. नाबाद ही जोडी आहे संतोष आणि संदेश याची. शेवटचे 24 चेंडू, कारण पहिले 24 चेंडू तर संपले, शेवटचे 24 चेंडू जे बाकी आहेत या दरम्यान अगदी सफल झालाय. फाईन लेगला चेंडू पाठवला जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्या विकेटसाठी नाबाद 51 धावसंख्येची भागीदारी. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धापलका धावसंख्या 51, नाबाद 51 धावा आहेत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी अगदी आपण पाहतोय संतोष आणि संदेश या दोघांमध्ये. या ठिकाणी ओम बालाजी ग्राफिक्स आमचे विनोद भाऊ म्हणतात, बरं एवढं काम करणं म्हणजे काय विनोदाची गोष्ट आहे का? त्यांचे मनापासून एकडे कौतुक. एक सिंगल लीची प्रमाणे आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. संदीप आणि संतोषचे कौतुक यासाठी करावं लागेल की त्यांनी ज्या वेळेस पाहिले की क्षेत्ररक्षक थोडासा उशीर करतोय त्यावेळेस त्यांनी धावसंख्या मात्र वेगाने घेतलेल्या आहेत. ह्या 2 धावा आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक 53. गोलंदाज सिद्धार्थ परत एकदा तयार. संदेशसाठी मारा करेल. कव्हरला चेंडू खेळला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे होईल. हा एक सिंगल, धावफलक 54. 54 सिन्नर टायटन्स आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय रॉयल चॅलेंजर्स वडीजरे यांची ही या 2 संघांमध्ये लढलेली ही रंगत अगदी आपण पाहतोय. टॉस सिन्नर टायटन्स संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि वडीजरे संघ मैदानाच्या आतमध्ये खूप जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. एक सिंगल असेल लेग बायच्या रूपाने. धावफलक पुढे जातोय तो असेल आता 55. 55 55 रन 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बिनबाद 55. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे केली जाते. यानंतरचा होणारा जो सामना आहे बोथ कॅप्टन रेडीरा छत्रपती सुपर जायंट्स आणि मुसळगाव इंडियन. बिगेट आणि षटकाचे रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे या ठिकाणी खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने सागर कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय विलासजी तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. आणि विशेष म्हणजे आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान पण आहे, तर मनापासून धन्यवाद देईल तांबे साहेब. आपलं मनापासून कौतुक आहे. तर मी सागर कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय विलासभाऊ तांबे यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. इथं आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपला गेलेला आहे. ते 5 3 4 5 या षटकापर्यंत तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतलं तर ठीक, नाही तर तुम्हाला 6व्या षटकात हा कंपल्सरी असेल. 7व्या आणि 8व्या षटकात, बरोबर का सर? 7व्या आणि 8व्या षटकात तो बॅटिंग पॉवर प्ले मिळणार नाही. त्यामुळे इथे 6व्या षटकात हा कंपल्सरी देण्यात आलेला आहे. छत्रपती सुपर जायंट्स संगमाला खरं आदरणीय हर्षल संजय काळे साहेब, छत्रपती कंस्ट्रक्शन. बिग हिट केलाय. मिड विकेटला चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय छत्रपती सुपर जायंट्स या
टीमचे किट पार्टनर आदरणीय धनंजय भाऊ शिंदे मातोश्री ट्रान्सपोर्ट यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. शिंदे साहेब आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे आणि आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावरती सरापन्न व्हावं. गोलंदाज तयार. डीपी अगदी आपण पाहतोय इथे स्विचिचा फटका परत एकदा खेळलाय. फाईन थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धावफलक धावसंख्या 69 धावा आहेत. 100 रन्स क्रॉस होणार का? 69 धावा निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय. संतोष आव्हाड पोहोचले 36 वरती तर संदेश आव्हाड 26 धावसंख्येवरती नाबाद. गोलंदाज डीपी गोलंदाज मार्क करतोय. लागोपाठचे 2 चौकार अगदी आपण पाहतोय जे खेळले गेलेत. 69 धावा आहेत. यावेळेस अगदी बॅटमध्ये चेंडू परफेक्ट मध्ये होऊ शकला नाही. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 70 धावा. लेग बायची सिंगल अगदी आपण पाहतोय. सिन्नर टायटन्स संघमालक दिवाकर शेठ बंगेरा हॉटेल गोदावरी लॉजिंग अँड बोर्डिंग मुसळगाव MIDC सिन्नर आणि त्याचबरोबर अजयजी परदेशी क्वालिटी क्लास सेंटर हे संघमालक निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतो जे आहेत. किट पार्टनर PR वारुंसे माजी नगरसेवक आणि आदरणीय RR वारुंसे ट्रेडर्स याच्या माध्यमातून या सिन्नर टायटन्सला किट पार्टनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनलला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धावफलक 70 वरती स्थिर असलेला आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू शफ्फल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यामुळे पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावफलक धावसंख्या असतील 70 धावा आहेत. 2 चौकार त्यानंतर लेग बाईचे एक सिंगल आणि पुढचे दोन्ही चेंडू संदेश आव्हाडला डॉट. सत्तर धावा. जोरदार तर बॅट फिरवली. परत एकदा लॉंगॉनला चेंडू पोहोचेल तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आणि इथं अगदी आपण पाहिले 71 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. ते 6व्या क्रमांकाचं 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बिन बाद 71. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघमालक साई सिद्धी इंडस्ट्रीज ऑल पॅकेजिंग मटेरियल ट्रेडर्स अँड साई सिद्धी स्क्रॅप ओनर आदरणीय भारतभाऊ बोडके अभिभाऊ बोडके अगदी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत तर भारतभाऊ बोडके आणि अभिभाऊ बोडके यांच्या मालकीचा असणारा हा संघ अगदी आपण पाहतोय. भारतभाऊ बोडके आणि त्याचबरोबर साई सिद्धी इंडस्ट्रीज अभिभाऊ बोडके यांच्या मालकीचा संघ आहे आणि किट पार्टनर इंजिनिअरिंग रामनाथ सांगळे सिद्धिविनायक असोसिएट्स हे किट पार्टनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक सिंगल धावफलक एकाने पुढे जाईल. धावफलक धावसंख्या आहे 72. 72 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज 14 तारीख आहे. आज दत्त जयंती आहे.
त्यावेळेस अगदी आपण पाहिले स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकाचे या ठिकाणी जे चालू आणि इथे फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 72 धावा एकाड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत तर संतोष आवड यांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया, टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. जबरदस्त फलंदाजी आणि सुरेख सुरुवात. पहिल्या विकेटसाठी तब्बल 72 धावसंख्येची भागीदारी संतोष आव्हाड आणि संदेश आव्हाड यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. आज श्री दत्त जयंती आहे आणि श्री दत्त जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज 14 डिसेंबर आजपासून या क्रिकेटच्या स्पर्धेला झालेली जी सुरुवात आहे, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारी आपली STPL सीझन 7 गोलंदाज तयार. भगवान दादा तयार आहे. गोलंदाज मार्क करते आणि समोरच्या बाजूला कॅप्टन वर्सेस कॅप्टन, भगवान दादाच्या वर्सेस गौरव. या दरम्यान आपण पाहतोय थोडासा मिस्टेक फटका अगदी आपल्याला पाहायला मिळाला. गॅपमध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 76 या धावसंख्येवरती आणि या डावातले चेंडू बाकी राहिलेत अजूनही 8 चेंडू याचे बाकी आहेत. या षटकातले 2 आणि पुढच्या षटकातले 6. या 8 चेंडू मध्ये अजून काय करावत करतोय आपल्याला पाहायचंय तो संघनायक गौरव सानप. या दरम्यान लो फुल टॉस चेंडू मात्र समोरच्या बाजूला. तिथे 1 धाव आली. एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावप्रकार धावसंख्या ती असेल आता 77 धावा 77. एक बाद 77 धावा आहेत. स्ट्राइकला आता संदेश. फुल टॉस और फुल टॉस गेंद पे बन गए बल्लेबाज बॉस. 6 रन. त्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक अगदी आपण पाहिलं तर 7व्या क्रमांकाचं संपलंय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 83 धावा 83. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय करमत होणार आपल्याला पाहायचंय. सिद्धार्थ आलाय. ही टसन पाहिलं खूप मजा येईल. ही लढत पाहिलं मजा येईल. सिद्धार्थ वर्सेस गौरव पाहायचंय. गोलंदाज तयार आहे. बेगीट केलाय. गौरवच्या बॅट मधून चेंडू बसते मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा. इथं मिळतील 6 धावा. षटकार. त्याचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने मात्र खातं खोललं गेलं गौरवचं आणि धावफलकावरती धावसंख्या 89 89 लॉस ऑफ 1 विकेट. सिद्धार्थ नक्कावरती केले गेले आक्रमण. विकास घोटेकर यांनी दिलेला एक छोटासा कान मंत्र आहे सिद्धार्थच्या कानामध्ये. या कान मंत्राचा काय उपयोग होणार आहे का आपल्याला पाहिजे. थोडीशी चर्चा झाली कीपर आणि बॉलर मध्ये. यावेळेस अगदी आपण पाहतोय हा कान मंत्र इथे फायदेशीर ठरणार का पाहायचंय. परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती होता. चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या जवळपास की बाहेर आहे. बाहेर आहे. 4 रन. चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने 93 वरती धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आता ही गोष्ट लक्षात आली असेल तर थोडंसं समजून घ्या आणि गाड्या बाजूला घ्या.
तिथे ज्या गाड्या आहेत ना, त्या गाड्या पटकन बॅनरच्या पाठीमागे लावून टाका लगेच. गाडी मालक, गाडी चालक त्या गाड्या काढून घ्या. 1 2 3 4 गाड्या तिथे. यावेळेस अगदी आपण पाहिले फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकला नाही. ना प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहू 93 वरती स्थिर आहे. 100 धावा पूर्ण होणार का आपल्याला पाहायचंय. टाइम संपलाय, त्यामुळे टाइम लिमिट संपलेला आहे. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे. किती मिनिटाच्या आत तुम्हाला इथे षटकं कंप्लीट करायची आहेत ती गोष्ट पंचांनी सांगितलेली आहे. तुम्हाला 7 षटकांसाठी मात्र टाइम लिमिट नाहीये. टाइम लिमिट जेव्हापासून म्हणजे अगदी आपण पाहतो जे दिलेलं आहे ते अगदी जिथं संपलं जाईल तिथून पुढे एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आत. चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना अगदी आपण पाहतोय तिथे दुसरी धाव घेत असताना संदेश आव्हाड याला मात्र परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा. तर उर्वरित अजूनही 2 चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे बाकी आहेत या डावातले. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आत देवा काकड. देवा काकड मैदानाच्या आतमध्ये नॉन ट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहू. स्ट्राईकला आहे तो गौरव. 10 + 94 आणि इथे गौरव पूर्णपणे तयारीत नव्हतं, त्यामुळे नेट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहण्यामध्ये. एक पहिल्या चेंडूवरती जो षटकार आलाय त्यानंतरची कामगिरी अप्रतिम आहे ती सिद्धार्थ नक्काची. यावेळी चेंडू सुरेख. मी पहा विकास घोडेकर सरांनी दिलेला कान मंत्र आणि त्यानंतरचा स्कोर मध्ये झालेला बदल जो आहे, सिद्धार्थ नक्का यांनी केलेली अप्रतिम कामगिरी आणि ही स्ट्रॅटेजी वापरणे तितकंच गरजेचं आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येईल आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल रिव्ह्यू घेतलाय. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. छत्रपती सुपर जायंट्स आणि मुसळगाव इंडियन. टॉस साठी चला. शिक्षण व गुणवत्ता
आणि साईड स्क्रीनच्या समोर कोणी बसू नका, ही एक महत्वाची सूचना सर्वांना आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातो आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या आयोजनातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा बघतो आहे, अर्थात सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 पर्व 7 आपल्या सर्वांना बघायला मिळते. आज पहिला दिवस. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. अतिरिक्त उजळी घेणारा चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना मला वाटतं रिव्ह्यूची मागणी देखील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते आहे. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू एका इनिंगसाठी दिलेला आहे आणि तो रिव्ह्यू जर तुमचा त्या इनिंगमध्ये यशस्वी झाला तर तुम्ही परत एकदा रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु तुमचा रिव्ह्यू जर अयशस्वी झाला तर तुम्हाला त्या डावामध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही. एक गोष्ट आपण जर बघितली ना तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर सर्वाधिक जास्त रिव्ह्यू अधिक आपल्याला लेग बिफोर विकेटसाठी बघायला मिळतात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त रिव्ह्यूचा वापर हा व्हाईट बॉलसाठी टीम करते. आणि इथे देखील व्हाईट बॉलसाठीच रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. बाउन्स किती आहे ते मात्र चेक केलं जाईल आणि विकेटच्या कुठे पिच झालाय चेंडू ते देखील पाहायचं. यस, व्हाईट बॉल आणि हाईट देखील किती आहे चेक केलं जाईल. पण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने पंच म्हणून सन्माननीय दीपकजी पिळगावकर सर, सन्माननीय स्वप्नीलजी कपिले सर, सन्माननीय गणेशजी जगताप सर, यस निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. आणि 1 फॉर द ओव्हर. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्सचा इशारा देखील देण्यात आलाय. चेतावणी दिली, यानंतर तुम्ही असा चेंडू टाकू शकणार नाही ही गोलंदाजाला चेतावणी दिली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न याही वेळेस सिद्धार्थ नक्का यांचा अयशस्वी ठरलेला आहे. धाव मिळत नाही, एक मोठं आव्हान आहे. या अगोदरचे 2 सामने आपण पाहिले तर थोडेसे कमी धावसंख्येचे जरूर झाले, परंतु या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या उभी राहताना आपल्याला बघायला मिळाली. प्रथमतः फलंदाजी करत असताना खूप चांगली सुरुवात खरं तर आपण रॉयल चॅलेंजर वडजिरे संघाची बघितली. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस फॉलोविंग स्वीपचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय आणि क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या पाठपोरे आहेत. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते, परंतु धावा मिळतील 4. चौकार येतोय, 4 रन्स. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. प्रयत्न तर खूप चांगले बघायला मिळाले, परंतु चेंडू थेट गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 5. सिद्धार्थ नक्का आहे स्ट्रायकर एंडकडे, तर दुसऱ्या बाजूला विकास घोटेकर आहेत. ही आघाडीची जोडी आहे. धावेंचा पाठलाग करण्यासाठी हे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. पहिलं षटक मैदानामध्ये टाकलं जाते आणि पहिलं षटक टाकण्यासाठी आपण जर पाहिलं तर सागर चेवले यांना आपण बघतो आहे. सागर छेवले पहिलं षटक हाताळत आहेत. 5 धावा आहेत धावफलकावर. लॉफ्ट केला यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे 7 धावा आपण धावफलकावरती बघतोय. आमच्यासोबत क्रिक हिरोजच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंगचं काम गणेशजी दिघे सर करतायत. त्यांचे विशेष कौतुक आणि विशेष आभार व्यक्त करू.
फुलर लेंथवर खूप चांगला बॉल सागर शेवले यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे. हवी ते मिळणार नाही. खूप चांगला बॉल ऑफ द मॅच असं आपण म्हणूयात. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या बिनबाद 7 रन, लॉस ऑफ नो विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. ही पहा सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर 7 धावा बनवल्या गेल्यात. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील संपन्न झाला आणि यानंतरच्या मॅचचा टॉस मुसळगाव इंडियन संघाने जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू हा निर्णय कर्णधाराने घेतला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोणीही उभं राहू नका, तिथे कोणीही बसू नका, ही आम्ही प्रेमाची विनंती आपल्या सर्वांना करतोय. कृपया करून प्रेक्षकांना ही विनंती राहील. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आहे आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत संघाचे संघनायक गौरव सानप. पहिलाच बॉल, शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं, एक्स्ट्रा कव्हरला जमिनीला समांतर हा फटका आहे. एक सिंगल प्राप्त होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 8 धावा, एक मोठं आव्हान आहे. 8 षटकामध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे. एक चांगल्या फलंदाजीच्या जोरावर तुम्हाला या धाब्यांचा पाठलाग करावा लागणार आहे. सिद्धार्थ नक्का पण जर पाहिलं तर स्ट्रायकर एंडकडे आहेत. या खेळाडूकडे एक क्षमता आहे, हा खेळाडू एक प्रतिभावंत आहे, परंतु या सामन्यामध्ये थोडासा अडखळताना दिसतो आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल. धावफलकावरती 8 धावा आहेत. दुसऱ्या बाजूला विकास घोटेकर यांना देखील आपण बघू शकतो, परंतु समोर गौरव सानप चांगली सुरुवात करतायत. कमर्शियल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्यानं गौरव सानप यांना आपण पाहिलंय. यावेळेस शॉर्ट अँड पुल करत असताना मिड विकेटला बॉलला खेळले, 1 बाउन्स कलेक्शन केलं जातं. रिटर्न चांगला आहे, चांगली फेक, एकच धाव तिथे पूर्ण होईल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक दर्जेदार बहारदार आयोजन आपण सातत्यानं बघत आलोय आणि आज 7व्या पर्वामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू आहे. व्हेरिएशन फार गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चांगला गोलंदाज म्हणून नावारूपाला यायचं असेल तर एक व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं हे फार गरजेचं आहे. याही वेळेस फलंदाजाला बीट केलंय. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉलची नोंद इथे देखील होणार. गौरव सानप ओव्हर नंबर 2 हाताळत आहेत. स्वतः कर्णधार आहेत आणि जबाबदारी मोठी आहे. कमी गतीने टाकलेला हा चेंडू पुढे टाकला होता. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत आणि फक्त एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. या ओव्हरमध्ये गौरव सानपने फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 10. अजूनही जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 85 धावांची आवश्यकता आहे. पंधरा धावा तुम्हाला घेणं हे बंधनकारक असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला विजय मिळवायचा आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार जर केला तर खूप चांगली सुरुवात पहिल्या 2 ओव्हरमध्ये झाली. गोलंदाजी करणारा संघ रॉयल चॅलेंजर्स वडझिर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी सागर शेवले यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आले, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या होत्या. स्ट्रायकर एंडकडे विकास घोटेकर यांना आपण बघू शकता. ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवर टाकलाय, बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलं. संदेश आव्हाड चेंडूवरती मिड ऑफ वरून येत आहेत. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होत असताना धावफलकावर 11 धावा नोंदवलेल्या आहेत. एकूण 14 संघांचा समावेश असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ऑक्शन प्रक्रिया आपण सर्वांनी पाहिली या क्रीडा स्पर्धेची आणि प्रत्येक संघ मालकाने आपल्या आवडतीचे खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट केले आणि 14 संघाची खूप चांगली बांधणी या स्पर्धेच्या निमित्तानं झाली. त्यामुळे प्रत्येक सामना हा रोमहर्षक होणार, यात मात्र तीळमात्र शंका नाही. पहिला सामना आपण पाहिला, गतवर्षीचा विजेता कुंदेवाडी लायन्स, गतवर्षीचा उपविजेता गावठा स्पार्टन.
या दोन संघांमध्ये पहिलीच मॅच अतिशय रंगतदार होताना बघायला मिळाली. धावसंख्या 11. सागर शेवले गोलंदाजी करण्यासाठी पुढेच्या एकदा तयार आहेत. समोर जर पाहिलं तर सिद्धार्थ नक्का स्विच हिटचा प्रयत्न, याही वेळेस कनेक्शन प्रॉपर नाहीये. हा प्रयत्न वारंवार सिद्धार्थ नक्का यांनी केला परंतु त्यामध्ये यश त्यांना मिळालेलं नाहीये. हे विसरून चालणार नाही की आपल्याला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेतला पहिला सामना आहे. 2 अंक घ्यायचे, 2 गुण घ्यायचे आणि त्या 2 पॉइंटसाठी एक मोठा विजय तुम्हाला या ठिकाणी मिळवावा लागेल आणि हा विजय तुम्हाला सहज मिळणार नाही. क्रिकेटचं मैदान म्हटलं तर क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला संघर्ष हा सातत्यानं करावा लागणार आहे. पुढे टाकला होता फटका चांगला आहे. मनगडाचा खूप चांगला वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. एक सिंगल कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल जो मात्र होताना दिसतोय. सिंगल डबल्स त्यावर विश्वास आतापर्यंत फलंदाजांनी दाखवलाय परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे कारण गोलंदाजांनी देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजांना आतापर्यंत हात खोलण्याची कुठलीही संधी दिलेली नाहीये. यावेळेस स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवरती पोहोचतायत. चांगली फिल्डिंग, रिले फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं आणि थोडासा थ्रो खराब आला. त्या दरम्यान फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा फायदा देखील होताना बघायला मिळालाय. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पुढे जात असताना आपण बघू शकता सागर चेवले यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे आणि सिन्नर टायटनचा संघ धावेंचा पाठलाग करतोय. चांगला बॉल, खूप चांगला बॉल. यावेळेस बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीयेत. गुडलेन स्पॉट वरचा बॉल वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक जर पाहिला तर 3चा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 15. अजूनही चेंडू शिल्लक राहिले 30 आणि धावा बनवायच्यात 80 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर 15 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. शेवटचे 30 चेंडू मित्रांनो अजूनही शिल्लक आहेत आणि या 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 80 धावांची आवश्यकता आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. सिन्नर तालुक्यातील एक मोठी क्रीडा स्पर्धा. सिन्नर तालुक्यातील उत्सव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण प्रत्येकाला 365 दिवस ज्या क्रीडा स्पर्धेची आतुरता असते ती क्रिकेटची स्पर्धा म्हणजे आपल्या सर्वांची आवडती आणि आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अक्षय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. गणित गुरु निमगाव संघाचे संघमालक सन्माननीय कांडेकर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गणित गुरु निमगाव संघाचे आयकॉन जितू पाटोळे सर उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत, सहर्षाचं स्वागत. इथून पुढे आक्रमण होणं फार गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय परंतु चेंडू निघून जाईल गॅप मध्ये. सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉप रिजन मध्ये धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मित्रांनो वाढली आहे. धावफलकावर 21 धावा. या फटक्यांची गरज आहे. सिन्नर टायटन संघाला जर या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा तर मोठे फटके येणं फार गरजेचं. फुलटॉस बॉल. यावेळेस देखील बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेंडूवरती येत आहेत. रिटर्न येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सातत्यानं आपण जर बघितलं तर या मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार आपण सातत्यानं जर केला तर हे मैदान गोलाकार आहे. हे मैदान मोठं आहे. इथे जर गॅप मध्ये चेंडू गेला, इथे जर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई बघायला मिळाली तर 1चं रूपांतर 2 मध्ये सहजासहजी होतं.
इथे देखील तेच चित्र बघायला मिळालं. एक रूपांतर 2 मध्ये 2 धावा प्राप्त झाल्या, अधोरेखित केल्या धावफलकावर. चांगला बॉल, वेगवान मारा इथे बघायला मिळतोय. खराब लाईन आतापर्यंत गोलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळालेली नाहीये. अक्षय देखील चांगली गोलंदाजी करतायत. अक्षय पालवे यांना आपण बघू शकता. विकास गोटेकर 10 चेंडू खेळले, 14 आकड्यावर ते फलंदाजी करतायत. सिद्धार्थ नक्का 12 चेंडू खेळलेत, 8 या आकड्यावर ते फलंदाजी नाबाद करतायत. पुढे टाकला होता फुलर लेंथ वरचा बॉल. मिड ऑफ मधून संदेश आबाड जरूर आले होते, परंतु लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. अनिल सर तिथे आहेत. एक धाव आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या 24 आकड्यावर. 24 विदाउट लॉस. विकेट गमावली नाहीये. ही जरी जमेची बाजू असली. यावेळेस लॉफ्ट केलाय, फॉलोविंग स्वीपचा प्रयत्न, परंतु फटका मिस टाइम. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. डॉट बॉलचा जो दबाव आहे तो मात्र या ठिकाणी स्पष्ट दिसला आणि त्या दबावामध्ये पहिली विकेट मिळाली. फलंदाज सिद्धार्थ नक्का बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. निलेश एंटरप्राइजेसचे सन्माननीय निलेशजी निरगुडे साहेबांचे या ठिकाणी शुभाग बनवत आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम. STPL या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात. आपलं सहर्ष स्वागत. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज सिद्धार्थ नक्का यांच्या रूपामध्ये बाद झाले, तर नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्रायकर एंड कडे आपण त्यांना बघू शकता. आदेश महाले. आदेश महाले यांना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. एक दर्जेदार आयोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसाठी आनंद देणारी आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची ही क्रिकेटची स्पर्धा आहे. गत वर्षी आपण सर्वांनी या स्पर्धेचा संघर्ष बघितलाय. या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी प्रत्येक संघानं खूप चांगला खेळ केला. प्रत्येक संघानं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपली एक वेगळी छाप सोडली आणि कुंदेवाडी लायन्स संघाने त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. अर्थात पर्व 6 आणि 2023 मध्ये कुंदेवाडी लायन्सचा संघ विजेतेपदाचा दावेदार ठरला. 7व्या पर्वामध्ये कोणता संघ आहे? 14 संघामधून एक संघ विजेतेपद मिळवणार आणि त्याला झाली आहे सुरुवात आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने. निलेश बागुल तयार होत आहेत. पहिलाच बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन खेळलाय. बिटवीन द गॅप बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि निलेश बागुल यांचं भव्य स्वागत करणारा एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. MIDC MSME चे सर्वच पदाधिकारी, सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. MIDC MSME चे आमचे सर्वच पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं स्वागत. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलंय. बॅकफुट पॉइंटला आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट होत असताना बघायला मिळते. थोडीशी फेक खराब आहे, परंतु गौरव सानप यांचं कौतुक करावं लागेल. कलेक्शन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलंय. एकच धाव आली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकामध्ये वाढ होते. 1च्या मदतीने धावसंख्या 29 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. निलेश बागुल गोलंदाजी करतायत. NB स्पोर्ट सिन्नर त्याचे ओनर देखील आहेत. हा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत. ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या गोलंदाजीमध्ये ही क्षमता आहे. त्यांच्या विरुद्ध आक्रमण करणे हे तितकंसं सोपं नाहीये. इथे जरी फलंदाजाने प्रयत्न केला होता,
फलंदाजांना तर प्रयत्न करायचे आहेत, इथून पुढे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न त्यांना करायचे आहेत, परंतु गोलंदाजी करणारा संघ रॉयल चॅलेंजर्स वडझिरे तुम्हाला मोठे फटके सहजासहजी खेळून देणार नाहीये. धावफलकावर धावसंख्या आहे 29, एक फलंदाज बाद असताना याही वेळेस तोच प्रयत्न, समोरून बॉल वळवला जाईल. यष्टीरक्षक गौरव सानप यांच्या हातामध्ये लागोपाठचा हा दुसरा चेंडू निर्धाव आलाय आणि समीकरण देखील प्रत्येक चेंडूनंतर बदललं जात आहे. जिंकण्यासाठी आता 20 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय, 66 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 66 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी निलेश बागुलेंना आपण बघू शकता पुनश्च एकदा सज्ज आहेत. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू देखील डॉट येत असताना मला वाटतं रिव्ह्यूची मागणी फलंदाजी करणारा संघ करतोय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेशजी जगताप सर आहेत आणि आपल्यापर्यंत ते निर्णय पोहोचवतील. छत्रपती सुपर जायंट्स आपली प्लेइंग 11 द्या, निर्णय आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू त्यांचा अयशस्वी ठरलाय आणि या इनिंग मध्ये तो संघ म्हणजेच सिन्नर टायटन्स रिव्ह्यू घेऊ शकणार नाही या इनिंग मध्ये. धावफलकावर धावसंख्या 29, एक फलंदाज बाद, शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 19, धावा बनवायच्यात 66. आक्रमण करण्याचा प्रयत्न तर केलाय, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. प्रयत्न संदेश आव्हाड करतायत, चेंडू पर्यंत पोहोचले देखील होते परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या, 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. खूप चांगला प्रयत्न संदेश आव्हाड यांचा राहिलाय. ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. ओव्हर नंबर 5 संपलंय आणि 5 ओव्हर नंतर 1 बाद 31 धावा सिन्नर टायटन्स. शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 64 धावा. मागच्या ओव्हरमध्ये आपण रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर जवळपास 14-15च्या आसपास होता. आता रिक्वायर्ड रन रेट जवळपास 21-22 पर्यंत गेलाय. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 21-22 धावा ह्या बनवणं फार गरजेचं राहील. या मॅच मध्ये सिन्नर टायटन संघाला जर विजय मिळवायचा, गोलंदाजी करण्यासाठी अक्षय यांना आमंत्रित करण्यात आले. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ते पुन्हा एकदा तयार होतील. समोर जर पाहिलं तर आपण विकास घोटेकर यांना स्ट्रायकर एंडकडे पाहू शकता. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल, प्लेड अँड मिस, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं केलेलं एक शानदार आणि दर्जेदार आयोजन. आज पहिला दिवस, जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते तशी तशी या स्पर्धेची रंगत देखील वाढते, आपल्या सर्वांना माहिती आहे. आज पहिला दिवस पुढे टाकला होता, फुलर लेंथ वरचा बॉल बीट करून गेलाय. फलंदाजाला धाव इथे सुद्धा मिळणार नाही. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. व्हेरिएशन देखील गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला मिळालं. लाईन अँड लेंथ मध्ये केलेल्या सातत्यानं बदल पाहायला मिळाले आणि हे फार गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला आव्हान टिकवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं दाखवावा लागेल. बॅकफुटला गेले, चांगला फटका आहे, कव्हर पॉइंटला बीट करून बॉल वेगात चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. खूप सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला. टायमिंग प्रॉपर होतं आणि शॉट सिलेक्शन देखील खूप चांगलं बघायला मिळालं.
बॅकवर्ड पॉइंटला एक चौकार इथे वसूल करत असताना यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, ब्लाइंड स्ट्रोक, परंतु त्यामध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेलाय. कमबॅक चांगले अक्षय पालवे यांच्या माध्यमातून. मागचा चेंडू खराब नव्हता, परंतु फटका चांगला होता. थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर तो चौकार वसूल करत असताना आपण पाहिलं फलंदाजाला. याही वेळेस चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. समीकरण बदललंय मित्रांनो. जिंकण्यासाठी 13 बॉल आणि 60 रन अजूनही पाहिजेत. 13 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चांगला बॉल, डॉट बॉल. एक चौकार जर वगळला तर 5 चेंडूमध्ये कुठलीही धाव खर्च केली नाही अक्षय पालवे यांनी. चांगली गोलंदाजी केली आहे. ओव्हर नंबर 6चा खेळ संपलाय आणि 6 ओव्हर नंतर 1 बाद 35. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि धावा पाहिजेत 60. रिक्वायर रन रेट 30 पर्यंत गेलेला आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 12 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येणार आहेत निलेश बागुल यांना तुम्ही बघू शकता. गोलंदाजी करण्यासाठी तर स्ट्रायकर एंड कडे आपण बघतोय आदेश महाले यांना. तर गोलंदाजी करण्यासाठी निलेश बागुल सज्ज होतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर धावसंख्या झाली 1 बाद 35. 12 चेंडूंमध्ये धावा पाहिजेत 60. होऊ शकतात. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानामध्ये फलंदाजांना दाखवणं फार गरजेचं आहे. बॉल उंच आकाशामध्ये गेलाय आणि तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातोय झेल. फलंदाज क्रमांक 2 आदेश महाले यांचा संपतोय खेळ. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दिनेश पेडेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. समीर सय्यद यांनी पकडलेला एक चांगला झेल. धक्का क्रमांक 2 निलेश बागुल यांना मिळालेलं पहिलं यश, या स्पर्धेतलं पहिलं यश. 2024च्या या 7व्या पर्वामध्ये पहिली विकेट त्यांना मिळाली. तर दिनेश पेडेकर आलेत स्ट्रायकर एंडकडे. आपण त्यांना पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा, शेवटचे 11 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. आल्याबरोबर स्विच हिट केलाय बिटवीन द गॅप. बॉल वेगात पलायन करतोय, सीमारेषा पलीकडे निघून जाईल आणि दिनेश पेडेकर पहिल्याच बॉलवर एक दमदार चौकार ठोकतात. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. यानंतर छत्रपती सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरुद्ध मुसळगाव इंडियन्स असा सामना होणार आहे. टॉस मुसळगाव इंडियन्स संघाने जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना संपल्यावर मुसळगाव इंडियन्स लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावावं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. तिथे थोडंसं फंबल जरूर आहे, परंतु एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकामध्ये होणारा बदल. धावसंख्या झाली आहे 40. 2 बाद 40 धावा. 40 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 7th ओव्हर इन प्रोग्रेस. रिमेनिंग 9 बॉल्स नीड 55 रन्स. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेचा फटका मिस टाइम. गौरव सानप साठी एक सोपा झेल. 3रा फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल
अनिल यांना आपण बघू शकता मैदानामध्ये दाखल होत असताना. सामना क्रमांक 3 सुरू आहे. या अगोदर आपण जर पाहिलं तर 2 सामने आपल्याला बघायला मिळाले. पहिला विजय मिळवला तो कुंदेवाडी लायन्स संघाने. दुसऱ्या सामन्यामध्ये वडांगळी सनरायझर्स संघाने विजय मिळवला. पहिल्या सामन्यामध्ये सुनील नाटे मॅन ऑफ द मॅच राहिले, ते गोलंदाज. दुसऱ्या सामन्यामध्ये योगेश्वर चव्हाण के मॅन ऑफ द मॅच राहिले, ते देखील चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर. हा सामना क्रमांक 3 आहे. आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहूयात कोण जिंकतंय आणि कोण मिळवतंय मॅन ऑफ द मॅच. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. फुलर लेंथवरचा बॉल होता. धावसंख्या स्थिरावलेली आहे 40 धावा. जिंकण्यासाठी तब्बल 95 धावांचं आव्हान ठेवलं होतं सिन्नर टायटन्स या संघासमोर रॉयल चॅलेंजर्स वडजेरे संघाने. आणि त्या 95 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 40 बनवल्यात. 3 फलंदाज गमावलेत. याही वेळेस खूप चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. प्लेड अँड मिस. डॉट बॉल. ओव्हर नंबर 7 चा खेळ संपलेला आहे आणि 7 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 40. 6 बॉल 55. शॉट आलाय. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी बघू शकता. दिनेश स्ट्रायकर एंडकडे चांगला फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक समीर सय्यद 1 बाउन्स कलेक्शन करतायत. एकच धाव मिळेल. 1 च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावसंख्या झाली 41 41. यानंतर सामना क्रमांक 4 आपण सर्वजण इथे बघणार आहोत. यावेळेस कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील. अर्थात सागर चिवले चेंडूवरती आले. चांगला रिटर्न. एक रन शॉर्ट. 1 धाव अपूर्ण आहे. एकच धाव मिळेल. बॅटचा इथे बाहेरचा स्पर्श चेंडू घेतोय आणि 2 क्षेत्ररक्षकांना सोडून निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक नशिबाचा चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराने धावसंख्या वाढली आणि सिन्नर टायटन्स या संघाची धावसंख्या झाली आहे 45. 3 बॉल 50 अजूनही पाहिजेत. यावेळेचा चेंडू असेल डॉट. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आलाय. 46 चेंडूंमध्ये 45 धावा झाल्यात. बोला. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे का? ओके. 47 चेंडूंमध्ये 45 झाल्यात आणि 1 बॉल मध्ये 50 पाहिजेत. यावेळेचा फटका मिड विकेटच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवरती आला. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज क्रमांक